गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल। या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध। नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट। वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर। प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 155959। श्रीगोंद्यामध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकत 37,58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। तर 22 जणांना ताब्यात घेतला असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झालाय। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं दबंग कारवाई केली आहे। शहरातील पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या 21 पाणी जुगार अड्ड्यावर परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं सिनेस्टाईल छापा मारला आणि रोख रकमेसह 37,58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणामध्ये जुगार खेळणाऱ्या 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झालाय। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मिळालेल्या माहितीनुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली। तर ही पोल्ट्री मुख्य रस्त्यापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर होते। कारवाईसाठी जाताना आरोपी पसार होऊ नये म्हणून पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील डीबी पथकासह पोलीस उपअधीक्षक खाडे आणि पथकातील कर्मचारी हे 2 मालवाहतूक पिकअपमध्ये गेले। आरोपींना या कारवाईची शंका येऊ नये म्हणून त्यांनी पिकअपवर ऊसाचे वाढे लावून गाडी ताडपत्रीने झाकून नेत अचानक छापा मारला। यात पोलिसांनी 22 आरोपींना ताब्यात घेतले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला। या कारवाईत पोलिसांनी 2,22,800 रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे। तर 5,96,000 रुपयांचे 24 महागडे मोबाईल आणि 28,90,000 रुपयांच्या 9 चारचाकी तसेच दुचाकी वाहनं जप्त केली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण 23 आरोपी तसेच एकूण 9 वाहनासहित एकूण मुद्देमाल 37,58,300 रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली। ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील। ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी। ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल। फौज फाट्यासह आलेल्या पोलिसांच्या भीतीने श्रीगोंदा शहरातील अवैध धंदेवाल्यांनी धूम ठोकली। दरम्यान या गडबडीत काहींची चांगलीच धावपळ झाली। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी अचानक सायंकाळी फौज फाट्यासह आपला मोर्चा अवैध व्यावसायिकांकडे वळवून धडक कारवाई केली। दरम्यान पोलिसांचा फौज फाटा पाहून अवैध व्यावसायिकांनी दुकानं बंद करत पळ काढल्याचं दिसलं। शनी चौक, नवी पेठ, होनराव चौक, बसस्थानक आदी भागामध्ये पायी फिरून पोलीस अधिकारी खाडे यांनी खाकी वर्दीची ताकद दाखवून दिली। यावेळी बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी दाटली होती। दरम्यान या धडक कारवाईची संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय,
कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.